Yeah, start sir. राम स्टार्ट करी राम राम एकदा बंद करा दार कोणाक सोडिना आणि कोणा सगळ्यांना नमस्कार. आयच्या प्रेस कॉन्फरन्स तुमचे सगळ्यांचे स्वागत असा. आयच्या प्रेस कॉन्फरन्सीक आमच्या मदीं आमचे म्हापशेचे आमदार जसवा डिसोजा, आमची म्हापशा नगरपालिकेची नगराध्यक्ष सौ शुभांगी वांयगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, आमचे काउन्सिलर आशीर्वाद, स्वप्नील, प्रिया बाबरा, आमचे जनरल सेक्रेटरी योगेश खेडेकर आणि तुम्ही सगळे प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया. प्रेस घेवपाचें कारण म्हणजे गेल्या 2.5 वर्सांक म्हणजे 2.25 वर्सांक आमच्या आमदाराक बाय इलेक्शनान जी टर्म मेळयली, जवळ जवळ 2.25 वर्सां जाल्लेली आसा. आणि ह्या काळात सगळ्यात एक डिफिकल्ट टायम म्हणजे ताका मेळ्ळो आसा की तेच्या काळानूच सगळें पेंडेमीक जालें. आणि पेंडेमीक आसून सुद्दां तेणी जी कामां जी केल्लेली आसा ती आमकां तुमच्या माध्यमांतसून आमकां सगळ्या लोकां पर्यंत पावोवपाक जाय. त्या खातीर ही खास आमी प्रेस कॉन्फरन्स आयज घेतलेली आसा. आपल्या प्रेस कॉन्फरन्सान आमचे आमदार तुमकां आपली जी काम जी 2.25 वर्सांक जी कामां जाल्लेली आसा ते तुमकां ब्रीफ करतले. हांव मागतां की आमदारा कडेन जी कामां तेणी ब्रीफ त्या कितें प्रोजेक्ट आनी ह्या पयलीं जाताले ते सुद्दां ते ब्रीफ करतले. हांव मागतां आमदाराक तेणी तुमकां ब्रीफ करचें. नमस्कार. आजच्या प्रेस कॉन्फरन्सीक तुमचे मदीं आसा आमचे नगरपालिकेचे चेअरपर्सन बाय शुभांगी वांयगणकर, तशेंच वायस चेअरपर्सन बाब शेखर बेनकर, तशेंच आमचे मंडळाचे अध्यक्ष आनी काउन्सिलर बाब सुशांत हरमलकर, आमचे म्हापसा म्युनिसिपालिटीचे काउन्सिलर बाब स्वप्नील, बाब खोर्जेकर, बाबरा करास्को, बाय प्रिया मिशाळ, प्रेस आनी इलेक्ट्रॉनिक मिडिया. आमकां खबर आसा की फाटली 2 वर्सांचे आमकां हो टर्म गावलेलो आसा. 2019 जेन्ना बाबूश आमचे मदसून गेलो तेन्ना म्हापशान एक बाय इलेक्शन जालें आनी लोकांनी आमकां एक ऑपॉर्च्युनिटी दिली म्हापशेकारांनी. आनी म्हाजी प्रॉमीस आसले लोकांक की जितली कामां जातली तितली कामां हांव करून घेतलो. 8 म्हयने भितर आमकां हे कोवीड म्हणून लागले आनी आमकां सगळ्यांक खबर आसा की कितले त्रास जाले, लोकांक खूब खूब भोगचें पडलें. तरी आसतना हांव सदांच सांगतालो की जाता तितली आमी कामां करून घेतली. आनी आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर हेंच्यांनी सुद्दां म्हापशेकारा खातीर खूब अश्योरन्स दिल्लेले आसा. आनी तेणें सुद्दां आमकां भरपूर सपोर्ट केलो, भरपूर हेल्प दिलो. आनी म्हणून आयज आमी हे प्रेस कॉन्फरन्स घेवंक शकता कारण म्हापशान फाटली 2 वर्सां आमी थ्रू आमचे गोवा गव्हर्मेंटान थ्रू 140 crores हाची कामां आमी करून घेतलेली आसा. थोडी कामां कंप्लीट जाल्या, थोडी कामां हांगा आतां सुरू जातली. हांव मुद्दमूच आयज हो प्रेस कॉन्फरन्स आपयला की जी कामां आमी केल्या आमी सदांच बारीक बारीक आमी इन्स्टॉलमेंट्सान सांगता. आमी चिंतले की हे फावटी आमी सगळीं कामां लिस्टार्ट करतले आनी एकदांच आमी एक प्रेस कॉन्फरन्स घेतले. फर्स्ट इम्पॉर्टंट आसा ते आमचे मटेरियल रिकवरी फॅसिलिटी जी थ्रू आमची गोवा स्टेट अर्बन डेव्हलपमेंट एजन्सी हांच्या थ्रू काम जाला. टोटल अमाउंट जावन आसा 5.62
crore. ते काम आमचे सोपत आयला आणि डिसेंबराचे पयले आठवड्यान आमी ते काम आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर येवन तेंचे इनॉग्रेशन करतले. तशेंच आमचे थ्रू जी सुद्दां आनी एक काम आमचे म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग हेंचें काम सुद्दां अरावंड 3 crores हेंचे फावंडेशन स्टोन सुद्दां पयले आठवड्यान जातले आमचे डिसेंबराचे. आमचे सारस्वत स्कूल आसा तेंचे ग्राउंड 2.5 कोटीचो एस्टिमेट आसा. ह्यो फावंडेशन स्टोन 25 तारखेर 3 जातले. तितून आमचे ऑनरेबल मिनिस्टर ऑफ अर्बन डेव्हलपमेंट बाब मिलिंद नायक तो येवन ते फावंडेशन स्टोन घालतले. आमच्या म्हापशा रिवर ब्रिज आमचे तारीकोडे म्हणटा ते आमी, हे एक मोठेशें काम आसा. फाटलीं खूब वर्सां आमी पळयता, खूब वर्सां आमी रावल्यात. हे जे आसा ते म्हापशाचें एक लायफ लायन आसा, कारण इट लिंक्स म्हापसा सिटी टू बास्तोरा, मोयरा, हल्दोना, नाशनोला, खोर्जुये, आमचे काल्ली, हे सगळे जे पुमोरपा पासून हे सगळे विलेजीस जे आसा ते हल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीन पडटा, ते सगळे हे रस्त्याचेर डिपेंड आसा. हे सगळे लोक त्या पुला वयल्यान म्हापशा येतात आनी म्हापशाची इकॉनॉमी जी आमची चलता, जे लोक येता शॉपिंगा खातीर, कामा खातीर म्हापशा येतात, ते सगळे लोक थंय वापरतात, हो पूल वापरतात. आनी थंय प्रत्येक सांज वेळार 5 सुमार थंय भरपूर ट्रॅफिक जाता, भरपूर कंजेशन जाता. जेन्ना आमचे फेस्तूय आसता नाल्यार मीस आसता, सकाळी फुडें थंय भरपूर कन्फ्युजन जाता, भरपूर ट्रॅफिक जाता. सो तो इशू मोठो इशू आसलो. हे आमचे मॅनिफेस्टोन सुद्दां एक प्रॉमीस आसलो. हे काम म्हाका दिसलेलें एक अचिवेबल काम आसा. सो हे काम चो कॉस्ट जावन आसा 8.86, ऑलमोस्ट 9 crores. तितून थ्रू GSIDC, MSPRN इन्फ्राटेक हिंकां हो टेंडर अवॉर्ड जाला. आनी हे काम 29 तारखेर 11 सुमार आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर आनी चेअरमॅन GSIDC हल्दोनचे आमदार बाब मिलिंद टिकलो हे येवन थंय फावंडेशन स्टोन घालतले. आनी प्रोजेक्टा बद्दल जे एक्सप्लेनेशन आसतले ते लोकांच्या मनान तांकांय खबर ना की कशें एक्झिक्यूट करतले, ते दिसा आमी सगळे ती ब्रीफ घेतले. तशेंच इम्पॉर्टंट सारके म्हापशाकारा खातीर अंडरग्रावंड पावर लायन हे जावन आसा आमच्या बाबुशाचे प्रॉमीस म्हापशाकारा खातीर. जायतीं वर्सां तो फॉलो करतालो हे कामा खातीर. हेजे टोटल कॉस्ट आसा 116 crores. सगळ्याकीन मोठें काम जे आसा म्हापशाकारा खातीर, म्हापशा खातीर, म्हापसा कॉन्स्टिट्युएन्सी खातीर, जे आमी आमचे मे म्हयन्यान सायक्लोन लागले गोंयान आनी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे असले इलेक्ट्रिकल सगळे वाट लावन ती सायक्लोन गेली आनी आमचे इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक भरपूर त्रास जाले. आमचे जितले कावन्सिलर असले, जितले सगळे आमदार असले गोंयभर, तांकां भरपूर त्रास जाले. डिफिकल्टी जी आसली ती सगळ्यांक जाले. ऑलमोस्ट 4-5 दीस आमकां थोड्या जाग्यांनी 8 दीस लागले लायट येवपा खातीर, रिटर्न येवपा खातीर. सो हो जो पावर लायन आसा, अंडरग्रावंड पावर लायन, तो दोनी हाय टेन्शन आनी लो टेन्शन दोनी पावर लायन अंडरग्रावंड वयतले. म्हापशेकाराचो पयलींसून डिमांड आसा. बाकीचे कॉन्स्टिट्युएन्सीन हे काम ऑलरेडी जाले. म्हापशांत मातशें उरलेले कारण अमावंट बरो मोठो आसलो. आमच्या ऑनरेबल पावर मिनिस्टर बाब निलेश काब्राल तशेंच आमचे चीफ मिनिस्टर तेंचे दोगांयचे कॉन्फिडन्स आमकां दिवन हे काम करून दिलेलें आसा. हे काम म्हाका दिसता एक 10-15 दिसां भितर चालू जातलें. हितून फेज वायज ते काम जातलें सुरू. तेजो कॉन्ट्रॅक्टर जावन आसा स्वास्तिका इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड. ताका टायम दिलेलो आसा 2 वर्सां पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करपा खातीर. सो हांव लोकांक म्हापशेकारांक अश्योर करता की हाजे फुडें लायटी बद्दल सगळे कनेक्शन्स जे आसा ते स्टेबल उरतले आनी आमकां कितलो सुद्दां व्हडलो स्टॉर्म आयल्यार आमकां व्हडलोसो प्रॉब्लम फुडें जावचो ना. आमचे इंटरीम बस स्टँड जे आसा काम चालू आसा थ्रू GSIDC, तो फर्स्ट फेज म्हणून आमी डिक्लेअर केल्लो. कॉन्ट्रॅक्टर आसा सम्राट कन्स्ट्रक्शन्स आनी तेजो कॉस्ट आसा 3.3. खूब जाण म्हणटा म्हाका की बस स्टँड तो मातसो धाकटो दिसता. हो आमचो फूल बस स्टँड न्हू,
हो आमचो फर्स्ट फेज तेजे नंतर सेकंड फेज आसतलो आनी थर्ड फेज आसतलो. आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर जेन्ना हेंचें इनॉग्रेशन जातलें आमी टार्गेट करता 19 डिसेंबर काम फूल स्विंग काम चालू आसा. 19 डिसेंबराचें आमी टार्गेट दिला फॉर इनॉग्रेशन ऑफ दीस इंटरिम बस स्टँड. आमी वापरतले जे भायरसून बशी येता थंय आमचे टुरिस्ट जितले येता गोंयांत तांकां एक बरी फॅसिलिटी आनी आमी तो आमचो प्रपोज प्लॅन जो आसा बस स्टँडाचो 300 crores प्लॅन आसा तेच प्लॅना वयल्यान हो फ्लोर प्लॅन आसा. सो हे जे पयशे म्हणले सरकाराचे आमी डॅमेज काय तितून काय जावचे ना. आमी तेच जागा वापरून फुडलो फेज जातलो आनी तिसरो फेज जातलो. रोड वर्क्स थ्रू PWD जावन आसा अरावंड 15 कोटी आनी थ्रू MMC जावन आसा एक 2.5 कोटी. टोटल ऑफ 17.8 crores ऑफ रोड वर्क जे आमी रावला पावस सोंपता म्हणसर आमी ती कामां सगळी चालू करतले आनी जितले रस्ते जितले आहा म्हापशान ते बरे भाशेन आमी रिस्टोर करतले. म्हापशेकारांक एक सगळ्याकीन बरी फेसिलिटी गावतली रस्त्या बद्दल. वन ऑफ द बेस्ट रोड नेटवर्क्स इन म्हापसा इन द स्टेट ऑफ गोवा सॉरी वर्थ 17.8 crores. सो हांव सांगूंक सोदता की सदांच लोकांक दिसता की म्हापशा खूब जाण म्हणटा काय ना काय ना काय ना काय ना. ही जी कामां हांव आतां एनावन्स केला हेजो टोटल जावन आसा 140 crores 1 crore 100 crores 140 crores हो टोटल अमाउंट आसा. हांव प्रेस नोट तुमकां दिता की हांव सांगूंक सोदता की 2.5 वर्सां भितर आमी इतली कामां करून घेतलेली आसा. बिंग अ डिफिकल्ट इयर इतले त्रास जावन आसा तरी आमकां सरकारान गोंयांक 60 वर्सांचे सेलिब्रेशनान तेजे निमतान आमकां सरकारान म्हापशेकारा खातीर ही सगळी कामां करून दिलेली आसा. म्हाजें मागणें आसा की 2.5 वर्सान जर आमी इतले करूंक पावले म्हाका एक जर फूल टर्म गावलो हांव इतलो कॉन्फिडंट आसा की जितली म्हापशान कामां आसा ती सगळी पूर्ण करून हांव उरलेली कामां म्हाजी कामां फुडलीं आसा आमच्या मनान आसा आमच्या विजना प्रमाणे कितें आसा म्हापशा खातीर ती सगळी पूर्ण करून हांव लोकांक फुडें हाडटलो. दिस इज माय प्रॉमिस टू द पीपल ऑफ म्हापसा एंड दिस इज आमची कॅपेसिटी कितें आसा. आमी जितले जाण हांगा बसलेले आसा आमचे कडेन एक बरीशी टीम आसा. सगळे जाण आमी एक म्हणून काम करता. ही सगळी कामां पूर्ण करपाक आमकां भरपूर वेळ गेलो तरी आसतना हितून जायतीं कामां आमच्या एक्स डेप्युटी CM बाब फ्रांसीस डिसोजा हेंची आसली. थोडी म्हजी आसा ती पूर्ण करपाची ती म्हाजी इच्छा आसली. हांव जाता तितले सगळी कंप्लीट करूंक सोदता आनी आयजच्या प्रेस कॉन्फरन्साक तुमी सगळे जाण आयल्या म्हणून देव बरें करूं म्हणटा. हो जो तार रिवर आसा पळय हो खंय येतलो एक्झॅक्टली त्याच जाग्यार की हो जो तार रिवर आसा तो एक्झिस्टींग ब्रिज जो आसा तो डिमॉलिश जावन ताका 4 लेन ब्रिज येतलो. सो 2 वचपाक 2 येवपाक. पूण सद्या पयलीं हो सद्याक टेम्पररी प्रोविजन जे आसा जे आमी इनॉग्रेशन करता ते आसा तो प्लॅन डिक्लेअर करता. टेम्पररी प्रोविजन कितें आसा जोशुआ बाब तुम्ही आता हांगा सध्या आतां कामां तुमी कितें कितें केला ती हांगा मांडली 1040 crores कामां 140 crores कामां तुमी ऑलमोस्ट केल्ली आसा. तरी पण म्हापशाच्या लोकां मदीं तुमच्या बद्दल नाराजगीचो सूर आसा कित्या खातीर? कितें म्हणून No, basically she's saying people are upset. Despite all these work, people in Mapsa are upset with you. They are not happy with your performance. मे बी आमी हेजे पयलीं आमी केन्ना डिक्लेअर करूंक ना. कारण म्हाका हांव जेन्ना सांगता हांव मनीस करपी मनीस आसा. जेन्ना हांव कामां एनावन्स करता म्हाजी जबाबदारी आसता कामां करून घेवपाची. सो घोडेक आमी खंय तरी एनावन्स करूंक ना कारण म्हाका सँक्शन गावल्या उपरांतूच एनावन्स करतलो. कॉन्ट्रॅक्टराक वर्क ऑर्डर हातीन गावल्या उपरांतूच हांव अनावन्स करतलो कारण ती कामां जावंक जाय. हांवें बेश्टें अनावन्स केलें आनी ती कामां जेन्ना जायना तेन्ना लोकांक दिसता की खंय तरी तुमी म्हणटा तशें की लोक बेजार जावंक शकता. आमी प्रॉमीस केल्ले रस्ते जानेवारीन प्रॉमीस केल्ले रस्ते जातले म्हणून इलेक्शना पयलीं
पण काही कारणाक इलेक्शन आमचे 2 फावटी कोड लागलो, तशेंच पावस बेगीन लागले, आमची कामां खंय तरी उरली. आतां हो 7वो म्हयनो पावस अजुनूय पडटा. म्हाकाय कामां आमची सगळीं रेडी आसा, कॉन्ट्रॅक्टर रेडी आसा काम चालू करपाक. फक्त आमकां एक बरेशे वेदर जर बरें असलें जाल्यार आमी इमिजिएटली काम चालू करूंक शकता. तेजे नंतर जे लोकांचे एप्रिहेन्शन्स आसा, लोकांक दिसता की कामां जावना, लोक बेजार आसा म्हणटा. तेजे उपरांत जे आसा ते म्हाका दिसता खंय तरी एक इश्यू सॉल्व जाता. लास्ट 10 to 15 years म्हापशाच्या डेव्हलपमेंटच्या बाबतींत फाटीं कित्याक उरलें, पास कित्याक जाता? फाटीं उरता म्हटल्यार म्हाका दिसता जितले रिक्वायरमेंट आसा म्हापशांत ते सगळे रिक्वायरमेंट फुलफील जाले. 1-2 प्रोजेक्ट सोडून म्हाका दिसना खंय तरी आमी फाटीं उरता. We have one of the best infrastructure in the city of Mamsa. Now with electricity becoming underground, म्हाका दिसता एक पावरा बद्दल आमकां एक स्टेबिलिटी गावतली. मेन रिक्वायरमेंट्स लोकांची कितें आसा अपेक्षा? उदीक, लायट आनी बरे रस्ते. These are the 3 main important requirements of the people of Mamsa. And if we are able to provide these 3 major things, म्हाका दिसता खुबशे लोक खुश आसता. people are happy. तुमचे प्रायोरिटीचेर कला भवन एक आसलें तेजें कितें जालें? कला भवन खंय तरी एक कोर्टान आसा म्हण तें काम उरलां. म्हाका खबर आसा ती आमी खूब फॉलोअप केल्ली. आमचे मिनिस्टर फॉर आर्ट एंड कल्चर ते सुद्दां आमचे फाटल्यान लागले की बाबा आमी करया करया करया. 40,000 स्क्वेअर मिटर आमी दाखयला आमी खंय प्रपोज करूंक सोदता तो. ते आमचे अंडर TCP स्कीम जी आसली आमची तेजे अंडर आमी करपाक आसले. सो कोणे तरी NGTन एक मॅटर आसा म्हण थंय तेजे खातीर ती उरल्या. जर ती मॅटर आमकां क्लियरन्स गावता वी वील कंटिन्यू विथ द प्रोसिजर ऑफ द रवींद्र भवन. फाल्यां निवडणूक आनी गरज जी आसली आमकां खबर आसा पॅन्डेमीक आसा. सरकारान फूल आपले एक्सपेन्सीस जे आसा ते बरे तरेन वापरपा खातीर तेंच्यांनी सगळे बॅकआउट केले. आमचे तार ब्रिज सुद्दां पुरू जावपाक आसा, 2020 जावपाक आसा. ते कोविडा खातीर खंय तरी तेंच्यांनी बॅकफुटाचेर गेले आनी ते सगळे डायवर्ट केले फॉर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. सो तेंची सरकाराची अशी चूक व्हडली ना. द इम्पॉर्टन्स इज टू कीप द पीपल सेफ, टू कीप पब्लीक हॅपी, टू कीप द पब्लीक वेलफेअर एंड हेल्थ प्रायोरिटी आसली सरकाराची. सो दे हॅड डायवर्टेड. जशें आमचें सिच्युएशन इम्प्रूव जाता तशेंच आमी जी कामां आमी प्रॉमीस केले लोकां खातीर ती आमी आतां चालू करता. फाल्यां तुमी निवडणुकीक फुडें वयतना प्रचार वयतना खंयचे विशय घेवन वयतले लोकां मदीं कितें म्हणून? सर इश्यू आसा एक उदकाचो इश्यू आसा. ते सुद्दां आमी प्रपोजल फाटीं घातलेले आसा की एक रेजर्वर्स बांदचे म्हणून. कारण म्हापशाचे कॅपेसिटी जी आसा ते 15 ते 18 MLDचो आसा. आमकां खबर आसा की पर्वरीचो जितलो बेगीन प्लांट जालो की आमकां एक रिलीफ जातलें. सद्याक हायवेचें काम चालू आसा म्हणून मदीं मदीं उदकाचो एक इश्यू आसा. सो दिस इज ऑल्सो अनदर इम्पॉर्टंट इश्यू दॅट हांवें म्हजो ऑलरेडी प्लॅन आसा करपाक. दिस इज वन प्रॉमीस दॅट आय कॅन फुलफील. लायटी बद्दल वी वील हॅव अ स्टेबल इलेक्ट्रिसिटी इन म्हापसा सिटी. दिस इज माय प्रॉमीस विथ द हेल्प ऑफ अंडरग्राउंड केबल. सो उदीक जो आसा तो नेक्स्ट आसा. रस्त्या बद्दल सगळे रस्ते आमचे सुंदर जातले. तेजे नंतर आमी बाकीचे जे इश्यूज आसा ते आमी फुडें डिक्लेअर करतले. एज अ GSRTचो वायस प्रेसिडेंट म्हणून तुमी की जे हे ब्रीज आसा, कालबी ब्रीज, खोर्जुवें ब्रीज, हेजे मेंटेनन्स आतां पॅन्डेमीक लागून 2 वर्सां रखडला. ते केन्ना स्टार्ट करतले? ते कित्याक सारके कलमेन तेजे हें तेजे जालें. मेंटेनन्स जे आसा ते आमचे कडेन एक टायम फ्रेम आसता. आमी सुद्दां आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान म्हटलां की आमचो जाय तो टायम मेंटेनन्सान वयता. सो आमी रिक्वेस्ट केल्लें की एक मेंटेनन्स डिविजन म्हणून कॉन्स्टिट्यूट करचें आनी जितले मेंटेनन्स आसा गोंयभर ते सगळे थ्रू दॅट एजन्सी करचें म्हणून. कारण कितें जाता आमी मेंटेनन्सान लक्ष चड घालता आनी आमचे प्रोजेक्ट्स जे आसा तांकां स्टाफ आमचे आसा, इंजिनियर आसा, आमकां खंय तरी टायम कमी पडटा लक्ष घालपाक. सो हे जे आसा ते प्रोसेसान आसा. आमी ऑलरेडी बोर्ड मिटिंगेक मांडलेले आसा हेजे बद्दल मेंटेनन्सा बद्दल. सो जे मेंटेनन्स आसा ते एज पर रुटीन जी एजन्सी पळयता ब्रिजीस जे आसा ते पळोवन घेतले. आमदार बाब, तुम्ही म्हापशांतले सगळे रस्ते सुंदर आनी बरे करता म्हणून सांगले आनी ते म्हाका दिसता बहुतेक इलेक्शना पयलीं जातले.
पण तुम्ही अंडरग्राऊंड केबलिंग परत करूंक सोदता आनी ताका 2 वर्सां लागतली म्हणलं मागीर परत केल्ले रस्ते फोडटले 117 crores जे आसा ते आमकां सँक्शन म्हाका दिसता एक 15 दीस पयलीं गावला ते आमकांय खबर नासलें की केन्ना जातले कारण एक खूब वर्सां जालीं आमी हेजे फाटल्यान लागलेले फायली फाटल्यान सो आयजूच हांगा येवचे पयलीं आमची एक मिटींग आसली विथ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट एंड PWD डिपार्टमेंट की आमी हे एक्झिक्यूट कशें करतले फुडें कारण तुवें म्हटलां तशें जे डॅमेज जे रोड्स जे आमी रिस्ट्रिक्ट करतले ते डॅमेज करतले काय कशें वयतले फुडें सो हांवें तेंकांय सांगलां की बाबा हे फेज वायज तुमी कशें करतले कारण टोटल लेंथ ऑफ रोड्स इज 70 kilometers ऑफ HT हाय टेन्शन टोटल केबल लेंथ 870 kilometers and LT चे 103 काय कितें तरी आसा लेंथ ऑफ केबल्स केल्ले रोडच फोडचे ना न्ही परत खंय आमकां थोडे जाग्यांनी करचे पडटले नॉट ऑल नॉट ऑल कित्याक सगळो जनतेचोच पयसो आसता जाणा खबर आसा म्हाकाय आवडना सरकाराचो पयसो पिड्यार करपाक ते कितले वर्सां आमी किंवा सारकें आसा. जाता तितले कमी डॅमेज करून आमी हे एक्झिक्यूट करतले मग तेंचे प्लॅन जाले उपरांत आमी आमच्या तेजो फावंडेशन स्टोन घातलो की आमी तुजो प्रश्न आन्सर करतले सध्या तुम्ही म्हापशेचे रुलींग MLA आसात आणि शेजारच्या राज्यातले MLA सध्या म्हापसात इंटरफियर करता MLA मायकल लोबो कितलो फरक तुमकां जावं शकता ते इंटरफियर करता मायकल सद्याक मिनिस्टर आसा तेणे आपूण ओपन दाखोवन दिला की ताका म्हापशान इंट्रस्ट आसा म्हणून आमी सुद्दां एक 8-10 दीस पयलीं आमी सुद्दां एक स्टेटमेंट दिल्लो की तेजो इंट्रस्ट आसूंक शकता कारण ताका सद्याक तो 3 सीटाचे इंट्रस्ट दाखयला बट एक आनीकूय आसूंक शकता आमकां इलेक्शन लागीं येता म्हणसर आमकां तेन्नाच कळटलें की कितले कॉन्स्टिट्युन्सीन तो ताका इंट्रस्ट आसा सो हांवें फाटीं म्हटलां पक्षान खंय तरी हेजेर एक्शन घेवंक जाय कारण हे आतांची खबर न्ही ही फाटलीं 2 वर्सां हे चालू आसा प्रत्येक कावन्सिलर म्हाकाय विचारता प्रत्येक आमचे कार्यकर्ते आसा ते आमकां विचारता की बाबा हे कित्याक जाता पक्ष हेजेर एक्शन कित्याक घेयना आमी सुद्दां भरपूर फावटी पक्षाक सांगलां खंय तरी तुमी हेजेर कारण तो रुलींग MLA आसा रुलींग MLA आसा आनी सरकारान तो मिनिस्टर आसा दीस कायंड ऑफ बिहेवियर इज नॉट एक्सेप्टेबल सरकारांनी आमची पार्टी जी आसा ती सारकी डिसिप्लीन पार्टी आसा एन्ड हे जे घडटा ते आमचे एगेन्स्ट पार्टी प्रिंसिपल्स आसा सो पक्षान खंय तरी हेजेर सिरियस विचार घेतलो म्हणून म्हाका कॉन्फिडन्स आसा आनी जाता तितले बेगीन करचे म्हणून हे म्हाकाच डॅमेज जायनाका हांवें फाटीं सुद्दां सांगलां प्रत्येक 7 कॉन्स्टिट्युन्सी आसा म्हापशान प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीन मार पडटा तुम्ही परत सांगून सुद्धा तेजेर एक्शन पार्टी कित्याक घेयना हांव अशें सांगता कंप्लेन म्हणजे करता पार्टी तेच्या वांगडा आसा कितें तेंच्यांनी एक्शन घेवंकूच जाय केन्ना ते म्हाका आमी रावल्या केन्ना एक्शन घेतले कारण आमी रावल्यात 2 वर्सां आमी रावल्यात तो आल्डोना सुद्दां इंटरफियरन्स करता शोले सुद्दां एक्स MLA थंय बेजार आसा तुम्ही वारंवार परत सांगतात की पार्टीक आपण सांगला पण सांगू ना आमी पार्टी एक्शन पण तुमकां कितें दिसता सर की तेचेर एक्शन कित्याक जायना पार्टी ताका भियाता आनी अथवा थंय BJPचो दुसरो कोण म्हापशान BJPचो दुसरो कॅन्डिडेट कोण बसूंक सोदता तुमकां तिकेट दवरून सद्याक तो प्रेशर टॅक्टिक्स वापरता घोडेक ताका 2 सीट जाय नाल्यार 3 सीट जाय म्हणून तो करता पण पार्टी जी आसा ती आमची सेंट्रल कमिटी आसा नॅशनल कमिटी आसा ते खंय तरी म्हाका एटलिस्ट एज अ पार्टीचो आमदार हे जितले पार्टीचे कार्यकर्ते आसा आमचे अध्यक्ष आसा आमचे जनरल सेक्रेटरी आसा जितले कार्यकर्ता आसा तांकां सगळ्यांक दिसता की खंय तरी हेजेर एक्शन जावंकूच जाय हांवूय परत मागता आयज तुमी विचारलें म्हणून हांवूय पार्टी कडल्यान एक्शन आमच्या अध्यक्षाक हांव परत हे करता रिक्वेस्ट करता खंय तरी हाजेर लक्ष घालात जाल्यार एक वेगळे मेसेज वयता भायर लोकांकूय हे दिसता की आमच्या रिपोर्टरान प्रश्न मांडला की खंय तरी हितून कोणाचो तरी सपोर्ट आसा आणि हालीं तर पेपराक बोट दिला तुमची भूमिका कितें आसतली फाल्यां तर एक्शन जायना इलेक्शन लागीं पावला एक्शन खंय तरी जावंकूच जाय जायना म्हटल्यार कारण पक्षाक डॅमेज जातले
आमकां सगळे जितले आमदार रावतले इलेक्शन तांकां सगळ्यांक डॅमेज हालीं जाता ताणें- पार्टीन विचार करूंक जाय की बाबा मायकल इम्पॉर्टंट काय सातूय सीट निवडून हाडपाचें इम्पॉर्टंट खंयचे गरजेचे आसा हालीं ताणें पेपरार कोट दिला की सुधीर कांदोळकर बीजेपीन हाडटले म्हणून आमी आनी तुमकां कसली तरी जबाबदारी दितले म्हणून. कितें बातमी आयल्या म्हणून पयले ते खूब कितें कितें चालू आसा. कितें आसता एक नवीन आमदार आमी नवीन आसा आमी युवा आसा आमकां करियर बरो मोठो आसा पॉलिटिक्सान. You have a plan B if suppose something goes wrong. There is no plan B. Then nothing will go wrong. I am confident that I am a BJP MLA. I have been with BJP since I got my voting card. I am a BJP member since 2007. So येणाऱ्या Where is the इलेक्शनात तुम्ही question? कॉन्टेस्ट Where is the question of a plan B? तुका कॉन्फिडन्स आहे की बीजेपी तिकट तुका 100% म्हाका आसा. आमी नॅशनल जनरल सेक्रेटरी आसा मायनॉरिटीचे. आमी हांगा आमदार म्हणून यंगस्ट MLA जावन आसा इन द स्टेट ऑफ गोवा. आमकां हांगा फाटली 20 वर्सां ही जी सीट आसा ती बीजेपीची आसा. 20 वर्सां ही सीट आमी बीजेपी निवडून हाडटा. विदाउट फेल म्हापशाची सीट जी आसा ती कन्फर्म म्हणून पयलीं आमी एड करताले. +1 म्हापसा स्टार्ट्स विथ बीजेपी स्टार्ट्स इलेक्शन विथ म्हापसा फर्स्ट. दॅट इज द कॉन्फिडन्स ऑफ पीपल इन म्हापसा. दॅट इज द कॉन्फिडन्स ऑफ बीजेपी इन म्हापसा. सो हेजे बद्दल तुमी म्हणटा ते बद्दल म्हाका काय दुबाव ना की टिकेट कोणाक मेळटा ती टिकेट म्हाका वयतली. आय एम कॉन्फिडंट इन टर्म्स ऑफ द टिकेटीचे बद्दल आमी खंयच म्हाका कांयच दुबाव ना की म्हाका गावतली जाय आनी ते जे आसा ते सगळे रुमर्स आसा. खूब ट्राय करता. जसो राजकारणान एके रातीन कितें जाता तशें कितें लास्ट मोमेंटूय कितें जावं शकता अशें तुमकां दिसता? लास्ट टायम सुद्दां आमकां टिकेट ना दिवपाची आसली म्हणून अशें खूब न्यूज आसले. पूण आमचें काम आमचें विजन आमी मनीस कितें कशें ते पक्षाक खबर आसा आनी खंय तरी वयरसून डिसिजन जाल्लें की ती टिकेट म्हाका वयची म्हणून. हे फावटी सुद्दां आय एम कॉन्फिडंट की ती टिकेट म्हाका वयतली म्हणून. कारण 2 वर्सां जी म्हाका गावलेली आसा हांव म्हणना की इट इज बीन द बेस्ट 2 years. आय एम नॉट सॅटिस्फायड. फाटीं सुद्दां म्हटलें की आनी कोणें हाडलें की MLA फेल म्हणून. हांवें म्हणूंक ना की प्रेसूय खंय तरी चुकीचे बातमी हाडटा. आय हॅव सेड आय एम नॉट सॅटिस्फायड विथ द टेन्युअर. म्हाका मनान जें आसलें काम करपा खातीर लोकां खातीर तें म्हाका खंय तरी करपाक गावूंक ना. हांवें तशें म्हटलेलें. आय एम अनहॅपी विथ द सिच्युएशन. वी आर इलेक्टेड बाय द पीपल टू वर्क फॉर द पीपल एंड माय जॉब म्हाजें काम आसा जाता तितली कामां जे आमी लोक सदांच म्हणटा खंय तरी फाटीं म्हाका दाखोवंक जाय की आमी फुडें आसा म्हणून ही जी कामां जी मांडल्या आयजचे प्रेस कॉन्फरन्सीस टू शो दॅट सगळे डिफिकल्टी आसून सुद्दां आमी 140 crores कामां करून हाडल्या. तुम्ही डेव्हलपमेंट वर्क सांगले न्ही तितून सिवरेजचे घेऊन नक्कीच मेन्शन करू. सिवरेजाचें काम चालू आसा. सिवरेजाचें आतां आमकां कनेक्शना बद्दल एक PWD एप्लिकेशन गेला. सो आमचें म्हणणें आसा की जे प्लांट आसा ते पयलीं टेस्टिंग करचे मागीर ते कनेक्शनाचे हे करात म्हणून. आनी वी आर ऑल्सो प्लॅनिंग की जे अंडरग्रावंड जातले कनेक्शन तुमी म्हटलां तशें रस्ते फोडटले. आमी एकदांच लायटीचें कनेक्शन आनी सिवरेजीचें कनेक्शन एकूच पॅकेजीन करूंक सोदता अशें आमचें मनान आसा. जेन्ना आमी डिसिजन घेतलें फायनल तेन्ना आमी तें अनावन्स करता. कारण सिवरेजीचें काम बरें जालें 7-8 वर्सां जालीं पेंडींग आसा आनी खूब गरजेचें आसा काम. वी आर ऑल्सो वेटिंग टू एक्झिक्यूट बट जेंचे रिपेर चालू आसा ते रिपेरिंगा नंतर तेंचें टेस्टिंग जातलें. तेंचें टेस्टिंग जाल्या उपरांत आमी कनेक्शन दिवचें. गार्बेज ट्रिटमेंट म्हणटा तेणे बरोबर. गार्बेज ट्रिटमेंट ते MRF म्हटलां तें आमचें. तितून इंजिनियरींग डिपार्टमेंट 2.57 crores आसा. आमचे इन्फ्रास्ट्रक्चराचे इलेक्ट्रिकलाचे आसा 31 lakhs. कंपाउंड वॉलाचे आसा 82 lakhs. There is a biomethanation plant over there worth 2.2 crores in that plant itself. कितलो वेळ लागतलो? So 30 तारखेर सोंपोंक जाय. So we are trying to complete and Before the commission this election. project. आतां फुडल्या विकान तेजें इनॉग्रेशन जावपाचें आसा. आमी फाटीं करपाक आसले ते 2 October आमी ट्राय करता पूण थोडे डिले आसले म्हणून ते उरले.